छाया रॉयल मराठा ने दम दिखाया, सह्याद्री फाइटर मैदान हिलाए, युवा आदर्श जोश बढ़ाए, मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली, एनडी फाउंडेशन खेले निराली, भगवा रक्षक जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज निलेश गोरुडे इकडे बॅटिंग मार्कवरती येतोय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नको, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नको. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नको. यश आहे तुझ्याजवळ, जिंकल्याशिवाय तू थांबू नको, जिंकल्याशिवाय तू थांबू नको. नक्कीच जिंकल्याशिवाय थांबायचे नाहीये. आपल्याला लगातार इकडे जिंकत जायचं आहे. सर्व सामने जिंकण्याची किमया करावी लागेल. तुमचं पाहिलं गेलं तर भारत राष्ट्र सध्याच्या घडीला इकडे वरचढ ठरताना दिसतोय. कारण महत्वाचा सामना तिकडून जर पाहिलं गेलं तर आपण या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी संघातला कर्णधार सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन गायकवाड लागेल तंबूचा रस्ता लावला. पुन्हा फटकावला चेंडू निघाला सीमारेषा, चेंडू पकडला गेलाय. वा काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. धावाले फक्त एकेरी धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. सूरज आहे, सूरज जाधव जबरदस्त क्षेत्ररक्षण. फटका फटका या वेळा मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार, तिकट मिसळ झणझणीत वेळ झाली आहे इकडे. आपल्या बाबूची वेळ, फटका खेळा इकडे. या वेळा बाकी चेंडू जातो सीमारेषा पार 4 बाबींसाठी. यावेळेला चौकार खेचलाय तो बॅटर संदीप देवर्डे. याच्या बॅट मधून चौकार येतोय. पुन्हा 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 त्याच दिशेने चेंडूला पाठवला. यावेळेला सुद्धा चेंडू झाला पसार, चौकार. हो यावेळेला सुद्धा जबरदस्त फटका आहे, कमालीचा फटका. यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवा सीमारेषा पार. 3 चेंडू 3 चौकार आले. 4 चौकासाठी प्राइस आहे, तिकडे प्राइस साठी इकडे संधी असेल. इकडे बाकी चेंडू वाईट स्वरूपात आलाय. संख्या 17 बनली आहे. पुन्हा एकदा 65च्या दिशेने फटकवलाय. शतरक्षक आहे इकडे. चेंडू फील केला जातो. एके धावेवरती समाधान मानावं लागेल. याच एका धावाने धावसंख्या 18 बनली आहे. या लिस्टच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त इशारा. झाली. काय चेंडू पाहायला भेटला. आता इकडे सरप्राईज केलंय. मोठा फटका खेळायचा की माघारे जात इकडे चेंडूला खेळून काढायचं असं द्विधा म्हणत होती तिकडे बॅटरला ठेवतोय. इकडे चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि या चेंडूला पाठवलाय स्लॉट मध्ये. षटकार डांबरी पट्ट्यावर. नक्कीच दर्जा फटका. तो संयम खूप कडवट आहे, पण त्याची फळे मात्र फार गोड असतात. आणि गोड कशी आहेत पहा. संयम दाखवलाय पहिल्या षटकामध्ये. इकडे सचिनची विकेट आली होती, पण त्यानंतर मात्र इकडे रिमांड वर घेतलाय. पुन्हा एकदा अडव्या बॅटने आपल्या कडवा प्रहार करेल धावसंख्या पोहोचवली ती 30 अशी दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटली ती संदीप देवर्डेकर. 9 चेंडू 27 धावसंख्या 31 झाली आहे. इकडे आला बॅटच्या बॅट मधून दणका. या चेंडूला पाहतायत रंभा, उर्वशी आणि मेनका. षटकार फलंदाजी पाहायला भेटली आहे. जबरदस्त सलग 3 षटकार टोकले संदीप देवर्डेकर. राजूतून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं संदीप देवर्डेकर तिथं जास्त काही बोलायचं नसतं.
कमालीची फलंदाजी झाली आहे. संघ अडचणीत होता, संघाचा संघनायक पहिल्या षटकात बाद झाला. त्यानंतर मात्र कमाल करतोय, अप्रतिम बॅटिंग इकडे पाहायला भेटली आहे. क्षेत्रातून चेंडू धन 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 सहारा बनलाय तो गोलंदाजाचा. या चेंडूची धावा आले किती, 2 धावा, षटक संपले. 3 षटक खेळ संपला, धावसंख्या 40. संदीप देवाडेकर जबरदस्त टच मध्ये दिसतोय. गोलंदाजी मार्कमध्ये बदल झाला खरा, पण संदीप देवाडेकरच्या बॅटचा जलवा इकडेही पाहायला भेटलाय. आणखी दर्जेदार फटका, षटकार आहे बॉय. 46 46 एक बाद 46. संदीप देवाडेकर हा चेंडू 40 धावा नक्कट केला. पॉइंटचा शतक्षक आहे इकडे, पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेला सीमारेषा पार 4 धाव्यासाठी. आणि नंतर आर्गव प्लास्टिक संघानं पहिल्या 2 षटकातून नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर मात्र इकडे खराब कामगिरी पाहायला भेटली. आपल्या 2 षटकात धावा कमी होत्या. पहिल्या षटकातली फक्त 2च धावा होत्या. त्यानंतर मात्र गेर बदलले. काय गेर बदलले, इकडे डायरेक्ट 5व्या गेर मध्ये बॅटिंग सुरू आहे. फटका बसलाय. कॉलिंगचा अभाव पाहायला भेटला. कॉलिंग होणं गरजेचं होतं. इथे धावा 2 येत आहेत. झेल सुटतो कुणाचा, अनिल देवाडेकर 46 वरती पोहोचला. संदीप देवाडेकर आलाय या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक. संदीपच्या बॅट मधून हल्ला बोल. कमालीची बॅटिंग. इकडे बाकी इनिंग संपली आहे, पण आपलं काम बाकी तमाम करून झालंय. आपलं काम बाकी इकडे पूर्ण केलंय. 16 टाळ्या झाल्या पाहिजे संदीप साठी. झाला बॅटर सागर पाटील. बाकीचे जो उत्तमच्या षटक संपलं. रोहित गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर सुद्धा रोहित काम कसं करावं लागेल. पहिला चेंडू आणि इकडे दाखवलंय रोहितनं की 45 नंबरचा शर्ट फक्त घालत नाही, तर तसं काम करण्याची माझ्याकडे क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती इकडे विकेट आली आहे, पण संदीपची विकेट आल्यानंतर आता काय घडतंय, लागोपाठ विकेट येत आहेत. पुन्हा एकदा इकडे थोडंसं पहिल्यानंतर कमबॅक करण्याची संधी असेल. बॅटर युवराज चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला भेटतात. सुंदर चेंडू.
चेंडू आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळला शतरक्षक आहे इकडे प्रतीक पुन्हा चांगली फेकी पुन्हा चांगला इकडे बॅकअप आता चांगला पाहायला भेटला नाहीये एक धाव पण तिने एक धाब्यात निधीत कन्वर्ट केलंय 2 धाब्यात धावसंख्या भारतीय धावसंख्या जी आहे ती आता 65 लगेचचा पुढील चेंडू घेऊन पुन्हा आता प्रतीक सज्ज युवराज स्ट्राईकवरती चांगला चेंडू खेळून काढलाय पंचायतच्या दिशेने चेंडू वेगाने टाकतोय मागे इकडे फेकी कशी असेल यावरती इकडे नजर राहील फेकी खरा पण तिकडून काय कामगिरी पाहिजे रोहित कडून फेकी जबरदस्त ज्या वेळेला काय फटका आलाय पहा जबरदस्त फटका आलाय आल्या आल्या इकडे उत्तुंग फटका दिलाय इकडे सुद्धा संधी राहील पण पहा इकडे एवढचे 2 चेंडू जबरदस्त जबरदस्त कामगिरी पाहायला भेटते पण अभिजित आला आणि अभिजित 2 षटकार मागे हे सामन्यातील टर्निंग पॉइंट होऊ शकतात नक्कीच इकडे पाहिजे तिला शेवटचा चेंडू तो कसा इकडे आपण डिलिव्हर करा तटकवा समोरच्या दिशेने तडकवलाय शस्त्रक्षण खराब धावसंख्या 80 झाली 81 ची गरज आहे 5 षटकाचा खेळ संपला 80 म्हणजे 81 ची गरज असेल डंका चारों ओर बजा है हर दिल में जोश छाया है चौका लगे या छक्का जाए भर के गूंज उठ जाए प्रशांत केसरकर पहिल्या चेंडूची बाद झाला उत्तमच्या चेंडूच्या बाहेर का अतिरिक्त धाव आली आहे एका धावेत धावसंख्या 2 झाली आहे ट्रेनिंग झाली इकडे खरं अभ्यास रक्षण मोठ्या मंचावरती येऊन आपल्याला सुशोषण करून चालणार नाहीये यावं लागेल हो इकडे आलाय रोहित कमालचा फटका कोण सीमारेषा पार त्यानंतर मग आपलं आयुष्य फार सुंदर आहे वा 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 काय फटका आला आणि किती कौतुक करावं या फटक्याचं या वेगात चेंडूला त्याच वेगात चेंडूला माघारी पाठवलंय अडकिरी काळात जबाबदार चौका फटका मिसटाईम झालाय झेल आलाय रोहित बाद झालाय सचिन गायकवाड साठी आणखी एक विकेट आली आहे कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं हे उमगलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि कसं विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनु आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे कळलं तर आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित राहायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कसे असा सगळा समतोल साधता आला तर आयुष्य फार सुंदर आहे स्पर्धेचा थरार रंगलाय
ते खेळाय तो पॉईंटच्या क्षेत्रात इकडे एकत्रित धावा प्रयत्न प्रमाणे केले गेले काय गेलं वा फटका आला यावेळेला काय फटका आलाय वा 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 त्यावेळेला बाकी थोडं प्रेशर रिलीफ करणारा चौकार आलाय एक चांगला चेंडू अपील केली जाते पण या अपील मध्ये दर्जाचा आणि विश्वास कमी तीच अपील पंचाने इकडे फेटाळून लावली आहे गोल पाठवलाय सीमालक्ष्या पार षटकार धातू मिनी खोकून डावा यालाय नाईटी टाकून आणि पत्त्याने षटकार टोकलाय घुटना टेकून घुटना टेक तमाशा देख फटकालाय अभि उदाची मार्फती पहिला चेंडू नो बॉल उघडा डोळे पहाणी इकडे आलाय फ्री हिट उघडा डोळे बघा आणि तिकडे आलाय फ्री हिट पंचाने सुदर्शन चक्र फिरवलंय फ्री हिट त्यावर फटकवलाय झेल सुटला चेंडू गेला सीमाच्या पार 4 धावे इंसाडी धावसंख्या वाढती आहे धावसंख्या 31 झाली आहे मोठी मदल मारली आहे मोठ्या धावा बोर्डावरती लागताना आपण पाहतोय ब्रह्मा हा बॅटर फार महत्वाचा राहिल्या रंचेसवरती ओ पुल शॉट ऑन पुल विकेट ब्रह्मा गोलवे बाद झाला वो खराब चेंडू आलाय खराब चेंडू नो बॉल आलाय पुन्हा एकदा नो बॉल षटकातील दूसरा चेंडू नो बॉल आलाय आज हमारा है तो कल तुम्हारा होगा कदमों में जमाना होगा सितारे तो बहुत छोटी बात है यारो हौसला है तो हार तीर पे नाम तुम्हारा होगा नक्कीच इकडे फ्रीहिटने पुन्हा एक आपल्याला संधी दिली आहे फ्रीहिट वरती केलाय कमाल सॉरी यावेळेला धमाल आणि गोलंदाज झालाय कंगाल फलंदाज झालाय मालामाल षटकार संख्या 38 झाली आहे 43 ची गरज पुन्हा पटकण्याचा प्रयत्न इकडे चेंडू बॅटवरती आली आहे एक धाव येते स्वीपचा फटका आलाय पण शतकचे काही माघारी टेनिस बॉलचा अनअपट बाउन्स इकडे पाहायला भेटला त्याचा तिकडे फायदा उचलला जातोय घरी धाव आली आहे 2 धावा 2 ला नाहीये 3 ला कन्वर्ट केलाय बा 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 चेत्याच्या वेगानं इकडे रनिंग बिटवीनचं विकेट पाहायला भेटते 30री धाव पूर्ण केली आहे रनिंग बिटवीनचं विकेट काय असते चांगलं जर आपल्याला पाहायचं असेल तर सुरेश रैना माहिती टिपवणार असेल ऑस्टन कलिनन रनिंग बिटवीन विकेट जबरदस्त होती आणि इकडे विकेट आली आहे फलंदाज बाद झाला क्रिकेट हमारी शान है दिल की ये पहचान है दूर दूर से खिलाड़ी आए बस जीत का अरमान है छत्रपति शिवाजी महाराज मैदान में जंग सजी हर दिल में एक सपना भी तीरों की गूंज बजी गोसावीनाथ महाराज का आशीर्वाद साथ है हर गेंद में जोश है हर खिलाड़ी खास है ओहो काय फटकालाय पहा काय फट लावलेत यावेळेला ताकदवर प्रहार केलाय ओहो आले कामगिरी दर्जेदार फटका अब आ गया वो पहाड़ के नीचे
17 गेंदे 33 रन चाहिए. इकडे बॅटची विकेट आली आहे. पुन्हा एकदा काय घडते ऑक्टोबरच्या बाहेरचा चेंडू. चेंडू जातो तो एक झाली. एक धावसंख्या भारतीय धावसंख्या 49 झाली आहे. या षटकात धावा किती आले? 3 चेंडू होती आणि धावा 7. मग 13 बनवायचे म्हणजे पुढचे 3 चेंडू आपल्याला 4 बनवायचे, 3 बनवायचे. चेंडू आला, कमालीचा चेंडू आला. फटका एक धाव पूर्ण केली जाते आहे. एक धावेल धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 50 झाली आहे. इंग्रजांची संधी मात्र जे नाही एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे आपल्याला बनवायच्या आहेत धावा 12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. प्रति षटक आपल्याला 15-15 प्रत्येक षटकातून 2 षटकार येणं गरजेचंच आहे आता. चारों ओर बजा है, हर दिल में जोश छाया है. चौका लगे या छक्का जाए, मॅचचा किनारा, क्षेत्ररक्षकचा सहारा, आणखी एक फलंदाजाचा इकडे चेंडू शिल्लक आहे 10. महत्वाची धावा आहे 30. फलंदाज दाखल झाला. प्रतीक फटका 2 धावा. 2 धावा पुढे सरकली आहे. पुन्हा चांगला चेंडू आला. जबरदस्त चेंडू. सुद्धा निजाम चेंडू येतोय. नक्कीच नाही आहे. चांगली आहे. फटका खेळा सीमाच्या 5-4 धाब्यांसाठी. चेंडू नो बॉल आला. इकडे बॅटरला ठाऊक होतो नो बॉल आहे. पाठलाग करणं गरजेचं होतं. 6 चेंडू 22 धावा. फटका इकडा घेता नाही. चेंडू 21ची गरज. 5 चेंडू बनवायचे ते 21 धावा. निर्धाव चेंडू आलाय. त्याचमुळे आता सामन्याचं चित्र काय झालंय? 4 चेंडू 21 धावा. आता बाकी इकडे आपला बाकी आता सामन्यातून थोडस नाहीये तर बरच काही दिसलंय. इकडे इंडी वॉरियर्स संघ फायनल मध्ये जातोय. शेवटच्या 3 चेंडूवरती इकडे 21 धावा. त्या वेळा वाईट आलाय. शेवटचे 2 चेंडू 14ची गरज. 2 चेंडू 14ची गरज. 67 म्हणले.
बाकीचे सक्षम बाहेर झालं एकदा पूर्ण केली आहे. एक मिनिटात दुसरी सुद्धा पूर्ण होतीये. वॉरियर्स नक्कीच शेवटचा चेंडू फटका खेळा, चेंडू उंचाव येत आहे. हा देखील येते